जर कशाला सर्वात जास्त महत्व दिलं तर ते ज्ञानाला महत्व दिलंय, ते शिक्षणाला महत्व दिलंय. म्हणून आजचं भारतीय बौद्ध महासभेचं हे कार्यक्रम हजारो बॅनर्स लावण्याच्या पलीकडे म्हणजे विचारांचा जागर करणं हा जो काही उद्देश भारतीय बौद्ध महासभेचे संजयदादा कांबळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांनी जो काही इथं विचार मांडून त्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते अत्यंत महत्वाचं असं मला वाटतं. कारण जोपर्यंत हा विचार माणसाच्या मनामनात पेटणार नाही तोपर्यंत समाजात जाणार नाही, आणि जोपर्यंत तो समाजात रुजणार नाही तोपर्यंत प्रबोधन होणार नाही, आणि प्रबोधन झाल्याशिवाय परिवर्तन होणं शक्य नाही. म्हणून परिवर्तनासाठी अत्यंत आवश्यक आहे विचार. या सर्व महामानवांनी जो विचार सांगितला आहे तो विचार एकमेकांपर्यंत पोहोचवणं आदरणीय गोवाले साहेबांना याच्यातला अनुभव आहे. त्यांनी आपल्याला सांगणं, आपण लोकांना सांगणं, याच्यामुळे संत तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे जे जे आपणाशी द्यावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आपल्या सर्व संत महंत महामानवांनी आयुष्यभर त्यांनी जे काही चिंतन केलं, त्यांनी जे काही अनुभव घेतला तो अनुभव समाजाला सांगत राहिले, प्रबोधन करत राहिले आणि परिवर्तनासाठी आयुष्य खर्च घातलं. महात्मा बसवण्यांचं तर संपूर्ण आयुष्य हे अनुभवावर आहे. माझ्यापेक्षा गवाले साहेब खूप सुंदर सांगतील. महात्मा बसवण्यांचा विचार आहे की काय काय कैलास, काम करणं हेच ईश्वर आहे. अनुभवाला त्यांनी खूप महत्व दिलं आहे. आपण किती बोललो, किती ज्ञान घेतलो, किती भाषण केलं याला न महत्व देता तुम्ही आचरण काय केलात याला महात्मा बसवण्यांनी आपल्या आयुष्यात महत्व दिलं. आणि मला असं वाटतं तोच विचार पुढे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आचरणात आणला. आणि म्हणूनच आपल्याला आज एवढ्या स्वाभिमानानं आपण ही जयंती जे साजरी करत आहोत. मला असं वाटतं मी डॉक्टर मुंडे साहेबांचं सूत्र घेऊन थोडस पुढे येतो. बाबा डॉक्टर मुंडे सरांनी सांगताना सांगितलं की ज्यांच्याकडे डिग्री देण्याचा अधिकार आहे त्यांच्याबद्दल तुम्ही परखडपणे लिहिताय याला खूप मोठं धाडस लागतं. आज आमच्याकडे राजकीय पक्षात एखादा माणूस पद देणारा असला तर त्याने किती चुकीचं असलं तरी त्याच्याबद्दल स्तुती सुन्न उधळणारी आपण माणसं. म्हणजे उद्या आपल्याला एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळेल का नाही की, उद्या एखादं पद मिळेल का नाही की, उद्या आपल्याला एखादा सन्मान मिळेल का नाही की, याच्या भीतीने आपण खरं बोलायचं टाळतो. की जो डिग्री देणार आहे त्याच्याबद्दल वास्तवपणे लिहिणं याला खूप मोठं धाडस लागतं आणि स्वाभिमान लागतो. तो स्वाभिमान बाबासाहेबांकडे होता. म्हणून बाबासाहेबांसाठी जर एक वाक्य सांगायचं झालं तिथं बॅनरवर दिसतंय, द ग्रेट मॅन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे फक्त भारतरत्न नव्हे तर अख्ख्या विश्वातलं जर एक रत्न शोधायचं झालं तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून मला असं वाटतं की हा बाबासाहेबांचा स्वाभिमान, हा बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांचं चिंतन, बाबासाहेबांचं व्यासन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तरुण मुलांपर्यंत, आपल्या लहान बालकांपर्यंत, आपल्या महिला भगिनीपर्यंत आणि आपल्या प्रबोधन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ती ज्योत आहे, ती मशाल जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने परत एकदा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे किती रूप सांगता येतील. विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आदर्श आहेत. एखाद्या लहान शाळेत शिकणाऱ्या मुलांना बाबासाहेब सांगितलं आणि ती प्रेरणा घेतली तर तो कुठला कुठे पोहोचू शकतो. बाबासाहेब माणूस म्हणून समृद्ध आहे. बाबासाहेब पत्रकार म्हणून अभ्यासू आहेत. अहो पत्रकारिता करताना आजची जी काही देशातली पत्रकारांची परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे खूप म्हणजे त्याच्याबद्दल बोलू नये इतकी दुरावस्था झालेली आहे. त्या काळामध्ये ज्यांना आवाज नव्हता अशा जे बाबासाहेब पत्रकार झाले आणि काय नाव म्हणजे मुकं आहे. म्हणून जे मुके होते, ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार नव्हता, अशा शोषित वंचित समूहाचे ते पत्रकार झाले आणि त्यांनी मुकनायक झाले. कशाबद्दल बोलू? बाबासाहेब विद्यार्थी म्हणून आदर्श, बाबासाहेब पत्रकार म्हणून परखड, बाबासाहेब अर्थतज्ञ म्हणून आत्ताच डॉक्टर मुंडे साहेबांनी त्यांचा अर्थशास्त्राचं योगदान सांगितलं. मानववंशशास्त्राचा म्हणजे माझा समाज कुठे आहे, माझ्या समाजाची ही अवस्था काय आहे, माझा समाज उपेक्षित वंचित का राहिला, याच्या मागची कारण शोधण्यासाठी बाबासाहेबांनी मानववंशशास्त्राचा अभ्यास केला. बघा आज एखाद्या विषयामध्ये पीएचडी मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष एखाद्या प्राध्यापकाला घालावं लागतात. किती विषयांचा अभ्यास, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास. जोपर्यंत माझ्या समाजाची उन्नती करता येणार नाही, म्हणजे जोपर्यंत इथला इतिहास अभ्यासता येणार नाही तोपर्यंत माझ्या समाजाची उन्नती होणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं. म्हणून बाबासाहेबांनी अख्खा इतिहास
फक्त भारताचाच नव्हे जगाचा इतिहास अभ्यासला. मी शेतकरी चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला बाबासाहेब कसे अपील होतात, शेतकऱ्यांचे बाबासाहेब एवढा जरी विचार करून एखाद्या माणसाने अभ्यास करायचा झाला तर अख्खा आयुष्य जाईल. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हणजे आज आमच्या इथल्या राज्यकर्त्यांना सुद्धा लाज वाटेल, त्याचं चिंतन करावं लागेल इतका अभ्यास बाबासाहेबांनी मांडून ठेवलाय. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मुंबईला 1935 ला माझ्या माहितीनुसार बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचं आंदोलन मुंबईला आझाद मैदानावर नेलं होतं. विचार करा, हा संदर्भ आपल्याला कोण सांगतो? शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी काम केलं नाही. या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी मुंबईला आंदोलन केलं होतं. आणि बाबासाहेबांनी एक सुंदर पुस्तक लिहिलंय, द स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज. शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या देशातले जे काही छोटे छोटे म्हणजे 4 भाऊ आहेत, पूर्वी 20 एकर जमीन होती, पुढे 4 भावांना 5-5 एकर झाली, त्याच्या पुढच्या मुलांना अजून परत 2.5 एकर झाली. हे जमिनीचे जे काही छोटे छोटे भाग होत आहेत त्यामुळे शेती करणं किती दुरापास्त आहे. मग त्याच्यात तंत्रज्ञान वापरणं असेल, त्याच्यात विकास करणं असेल, त्याच्यात जलसुविधा करणं असेल, या सगळ्या गोष्टीची अडचणीचा विचार बाबासाहेबांनी तेव्हा केला होता. म्हणून बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, द स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज. नुसता प्रश्न सांगून बसले नाही तर त्याची उत्तरं सुद्धा बाबासाहेबांनी सांगितली. बाबासाहेबांनी जलसिंचनाच्या सुविधेकरणासाठी धरणं बांधली. धरणांचं जे काही नियोजन आहे ते भारत सरकारला त्यांनी सादर केला. म्हणून या देशातल्या संबंध शेतकऱ्यांनी सुद्धा एकदा बाबासाहेब नव्याने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, शेतकऱ्यांसाठी चिंतन मांडलं. आणि अत्यंत महत्वाचं मी वारंवार सांगत असतो ग्रामीण भागामध्ये की बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक इथल्या राज्यकर्त्यांना सांगितलं की शेती हा व्यवसाय धोक्यात आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना आणि शेतीला या संकटातून जर बाहेर काढायचं असेल त्याला पाण्याची सुविधा, सिंचनाच्या सुविधा दिल्या पाहिजे, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे हे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं. म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यकर्त्यांचे डोळे उघडत नाहीत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या चिंतनामध्ये, आपल्या सगळ्या धोरणामध्ये शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सुद्धा काही सूत्र सांगून ठेवलेले आहेत. म्हणून शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तर मला अत्यंत हे विचार सांगणं, त्याचं चिंतन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपल्या समाजातून होणाऱ्या राज्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण बाबासाहेबांचे हे सगळे विचार आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते धोरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्वाचं, बाबासाहेबांनी ज्याला अत्यंत महत्व दिलं, महात्मा बसवण्णांनी, महात्मा फुलेंनी आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा शिक्षण हे अत्यंत या समाजाच्या जे काही परिवर्तनाचं एक महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे शिक्षण आहे. काल सांगताना मी हाच विचार सांगितलो की शिक्षण हे प्रमुख साधन आहे परिवर्तनाचं. त्यांचा विचारच आहे की एक असं वेपन आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. फक्त देश म्हणलं नाही, फक्त समाज म्हणलं नाही. म्हणजे आज आपल्याकडे गव्हर्नर समाज म्हणलं तरी व्याख्या संपली. माझा मातंग समाज, माझा लिंगायत समाज, माझा बौद्ध समाज, माझा मराठा समाज. समाज म्हणजे फक्त आणि फक्त आपली जात समूह नाही, समाज म्हणजे संबंध मानव समाज. आपल्या सर्व महामानवाने मानव समाज म्हणूनच चिंतन मांडलेलं आहे. म्हणून माझा समाज म्हणून मी जेव्हा विचार करतो तेव्हा हा सर्व उपेक्षित, शोषित, वंचित माझा मानव समाज आहे की ज्याच्या न्यायासाठी आपल्याला काय काय करता आलं पाहिजे. म्हणून महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचं दिलेलं आहे. द एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. संपूर्ण जग बदलण्याची ताकद या शिक्षणात आहे. म्हणून माझ्या सर्व बाळगोपाळांना आपण चांगल्या प्रतीचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना या सगळ्या बदलत्या स्पर्धेच्या युगामध्ये सक्षमपणे त्यांना आपण आणून सोडलं पाहिजे. म्हणजे ते एक चांगले जबाबदार नागरिक होतील, एक समृद्ध कुटुंब उभं करणारे एक कुटुंब प्रमुख होतील. आणि म्हणून ही शिक्षणाची कास आपण धरलेलीच आहे, तर त्या शिक्षणात सुद्धा एक माणूस म्हणून समृद्ध होणारा विचार जो बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यासमोर आदर्श उभा केला. सगळ्या महामानवांचा उल्लेख आहे. संत तुकोबा असतील, महात्मा बसवण्णा असतील, अहिल्याबाई होळकर असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील, संत गाडगेबाबा असतील. हे कुठल्या
व्यवस्थेतून म्हणजे ते कुठल्या कुटुंबात जन्मले याच्यापेक्षाही त्यांनी आयुष्यभर कुठला विचार मांडला हे अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्या महामानवांनी मानव जातीच्या समृद्धीसाठी विचार मांडला आणि नुसतं विचार नाही मांडला तर त्यांनी कृती सुद्धा केली. म्हणून आज देगलूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही वैचारिक जयंती साजरी करताना मला अत्यंत महत्वाचा हा विचार वाटतो की आपण विचारांची देवाणघेवाण करत आहोत. किती मोठा कार्यक्रम झाला यापेक्षा विचार किती रुजला हे माझ्या दृष्टिकोनातून एक कार्यकर्ता या नात्याने अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा हा आर्थिक विचार, बाबासाहेबांचा हा त्यांचा जो काही सामाजिक विकासाचा विचार आहे, शैक्षणिक विकासाचा विचार आहे, हा विचार आपण पुढच्या हा पंधरवड्यामध्ये ही सुरुवात आहे, याची सुरुवात आहे. आपण जी 11 एप्रिल पासून सुरू केलेली आहे ती पुढे 30 एप्रिल पर्यंत सातत्याने तालुक्यात होतील. आपण विविध ठिकाणी विविध जयंतीच्या निमित्ताने आपण जमूया आणि हा बाबासाहेबांचा जो काही व्यापक विचार आहे, जग बदलण्याचा जो काही विचार आहे, म्हणून अण्णाभाऊंनी आपले कादंबरीला लिहिताना जग बदल घालून घे घाव म्हणजे सांगून गेले भीमराव, हे अण्णाभाऊसाठी का लिहितात? कारण त्यांना तो विचार त्यांच्या मनापर्यंत पोहोचला. म्हणून बुद्धापासून महात्मा गौतम बुद्धापासून सुरू झालेला हा आपला परिवर्तनाचा विचार पुढे महात्मा बसवांना 12व्या शतकात पुढे घेऊन जातात. संत तुकोबा वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने हा समतावादी विचार सर्वसामान्यामध्ये रुजवतात. पुढे आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाच विचार घेऊन स्वराज्याची स्थापना करतात आणि पुढे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ते अगदी संत गाडगे बाबापर्यंत हा विचार आपल्या समाजामध्ये ही माणसं पेरत गेली. पण मधल्या काळात कुठेतरी खंड पडलाय. मला अत्यंत वाईट वाटतं की एवढी समृद्ध परंपरा एकीकडे आहे, मग दुसरीकडे ही प्रतिगामी शक्ती आपल्या छाताडावर का बसली याचा पण आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. नाहीतर मग गोड आहे, मी छान भाषण करेन, आपण टाळ्या वाजवाल, आपण घरी जाऊ, आणि कैलास खूप छान बोलले, चळवळीतील माणूस आहे, पण परिवर्तन कुठे आहे? आज एवढी समृद्ध परंपरा महात्मा गौतम बुद्धापासून महात्मा बसवण्यांपर्यंत, संत तुकाराम महाराजांपासून ते अगदी गाडगे बाबांपर्यंत एवढी समृद्ध परंपरा आपली समतावादी विचाराची असताना आज समाजामध्ये द्वेष पेरणारी, समाजात जाती धर्मात द्वेष पेरणारी, भांडणं लावणारी ही जमात तुमच्या माझ्या छाताडावर का बसली याचा सुद्धा या जयंतीच्या निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे. आणि ते जर विचार नाही केला तर मग सगळं गोडगोड आहे. मला असं वाटतं की परिवर्तनाचा विचार हा काही सहज सोपा नसतो, तो अवघड असतो प्रवास. सगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. म्हणून आपण जो काही ज्या महापुरुषांचा वारसा सांगतो, आपण बुद्ध परंपरेचा वारसा सांगतो, आपण लिंगायत परंपरेचा वारसा सांगतो, आपण वारकरी परंपरेचा वारसा सांगतो, तर मग आपल्याला हा विचार समजून घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं वाटतं. संपूर्ण देगलूर तालुक्यातील सगळे डॉक्टर्स मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, तेवढी सुंदर वैचारिक ही मेजबानी खरं तर 14 एप्रिल आज सत्कारणी लागलं. म्हणून मी माझी जोडीदार अमृपाली मॅडमला म्हणालो की आपल्याला जायचं आहे, कारण जो विचार घ्यायचा आहे बाबासाहेबांनी सांगितलंय की एखाद्या देशाची, एखाद्या समाजाची विकास झाला किंवा बदल झाला हे मी कशावरून ठरवेन, तर त्या समाजातल्या महिलांचं विकासाचं मूल्यमापन मी पहिल्यांदा पाहिजे. म्हणून मला असं वाटतं समाज जर आपल्याला सुधारायचा असेल तर ते पहिल्यांदा महिलांच्या विकासापासून आपल्याला सुरू करावं लागेल. आपल्या सर्वच महामानवांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी तर अगदी आपल्या जोडीदाराला सोबत घेऊनच हा शैक्षणिक विचार रुजवला. म्हणून मला असं वाटतं आपण सर्व समाजाच्या महिला भगिनींसाठी सुद्धा, स्त्री पुरुष समतेसाठी सुद्धा हा आपला विचार आपण तेवढं ठेवूया जेवढाच विचार या निमित्ताने सांगतो. आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी अभिवादन करतो आणि पुनश्च एकदा सर्व माझ्या भारतीय बांधवांना